चीनने भारताचा 4000 किलोमीटरचा भाग गिळलेला आहे. लडाखमध्ये 4000 किलोमीटर साधारण वर्ग किलोमीटर आणि अरुणाचलमध्ये 65 किलोमीटर आत चीनचं सैन्य घुसलेलं आहे. हा आरोप नसून हे सत्य. आणि राहुल गांधी परदेशात जाऊन जरी आज बोलत असले तरी देशामध्ये गेल्या 1 महिन्यापासून आम्ही हा विषय मांडतो आहोत. मणिपूर हातातून गेलेला आहे. लडाखचा अर्धा भाग पेंगॉन लेकच्या पुढे चीनचं सैन्य घुसलेलं आहे. गावं वसवली, हेलिपॅड्स उभारले. अरुणाचल प्रदेशमध्ये 60 किलोमीटर आत घुसलं. या देशाला संरक्षण मंत्री आहे का? या देशाला पंतप्रधान आहे का? गृहमंत्री आहे का? अजिबात नाही. मणिपूरची हिंसाचाराची जी दृश्य आपण पाहतो, संपूर्ण सरकार, गृहमंत्री, प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून पडले, आरत्या करत बसले. हे तुमचं काम नाहीये. मणिपूरची जनता सुद्धा देशाची नागरिक आहे. लडाखचे सोनम वांगचुक हे लडाख पासून चालत निघाले दिल्लीला. त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पण या प्रश्नावर भाजपचे नेते, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री बोलणार नाही. ते बाकी सगळ्या विषयांवर बोलतील. ते आमच्यावर बोलतील, आमच्यावर टीका करतील, पण मणिपूरवर का बोलत नाहीत? लडाखमधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाही? अरुणाचलमधल्या घुसखोरीवर का बोलत नाही? हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून ताब्यात घेते आणि आमचं सरकार 56 इंचाच्या छातीवालं गप्प बसलाय. नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें.